बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी आज मतमोजणी। सत्ता राखण्यात नितीश कुमारांना यश येणार का? महागठबंधन मुसंडी मारणार? या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष। बिहार निकालावर जेडीयूची पोस्ट। पुन्हा येतंय सुशासन सरकार, फक्त थोडी वाट पाहावी लागणार जेडीयू। मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेस आघाडी करणार नाही। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। मनपा निवडणुकीबाबत वेट अँड वॉचची भूमिका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ऍक्शन मोडवर। पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई। गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा तट्टा। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। राज ठाकरेंना खटकला मजकूर। बॅनर काढून टाकण्याच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन। नाशकात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। उपमुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजनही उपस्थित। राज्यातील सर्वात मोठी इमारत नाशिक जिल्हा परिषदेकडे। नाशिकला पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचं स्थान बनवणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 14 नोव्हेंबरला प्रदान होणार। महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार। राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांच्या 40 नावांची यादी जाहीर। अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, सुरज चव्हाणांसह रुपाली चाकणकरांचा समावेश। खेडमध्ये शिवसेनेला 17, भाजपला 3 जागा। महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील। योगेश कदमांनी व्यक्त केला विश्वास। लाल किल्ला मेट्रो स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव बंद। पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो स्थानक राहणार बंद। दिल्लीतील इतर मेट्रो स्थानक सुरूच। दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर। कार सिग्नलवर उभी असताना स्फोट। स्फोटाचा सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेज समोर। दिल्ली स्फोट प्रकरणात एका मौलवीचं नाव समोर। मौलवी इरफान, फरीदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाइंड। मौलवी इरफानच्या शोपियानमधील घरी छापेमारी। आणखी एक कार बॉम्बस्फोट करण्याची होती तयारी। अतिरेक्यांशी संबंधित दुसरी संशयित कार फरीदाबादेत सापडली। फरीदाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा गार्डची धडक कारवाई। 1 जण ताब्यात। मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मला आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला तहसीलदाराचा अजब सल्ला। तहसीलदाराच्या भूमिकेमुळे बुलडाणाकर आक्रमक। इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सोडण्याचे संकेत। लेकीच्या साखरपुड्यावरून टीका झाल्यानं इंदुरीकर नाराज। फेटा खाली ठेवण्याचा बोलून दाखवला विचार। कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। पैठण तालुक्यातील शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला रोटावेटर। सातारा जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली। कृष्णा आणि जयवंत शुगर्सकडून 3500 रुपये ऊस दर जाहीर। कराडमधील पार्ले बनवाडी रस्ता खड्डेमय। सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। रयत क्रांती संघटनेनं हार फुलांसह रस्त्याला वाहिली श्रद्धांजली। पुण्यातील नवले पुलावर 2 मालवाहू ट्रकची एकमेकांना धडक। अपघातात 8 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। अपघातात दुर्दैवी आणि वेदनादायी। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली खंत। बेपत्ता मुलीच्या तपासासाठी आईची आत्महत्या। नातेवाईकांनी मृतदेह नेला पोलीस ठाण्यात। छत्रपती संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार। दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी उमरचं घर उद्ध्वस्त। पुलवामातील उमरच्या घरावर कारवाई। सुरक्षा दलाकडून इतरही संशयितांची घरं उद्ध्वस्त।